ईशांत, आज मला हे सांग की आज तुम्ही इकडे कशासाठी जमलेले आहात? आज आम्ही जे आमच्या शाळेत जे बेल बनवणं आहे व्यावसायिक उपक्रम त्याच्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. ईशान, मला हे सांग की आज तुम्ही जो व्यावसायिक उपक्रम भेल बनवणे घेणार आहात, तर त्यासाठी कोणकोणत्या वस्तू तुम्ही इकडे उपयोगात आणणार आहात? आज आम्ही बेल बनवण्यासाठी सांबार, टमाटर, कांदे, मिरची, फुटाणे दाणे, आमचूर पावडर इत्यादी वस्तू टाकणार आहोत आणि त्याच्यात मुरमुरे पण टाकणार आहोत. ईशान, मला हे सांग की हा व्यावसायिक उपक्रम तुम्ही जो तुमच्या शाळेमध्ये घेत आहात, तर ही कल्पना कशी काय आली? जेव्हा आम्ही काटोलले गेलो होतो तेव्हा ते जे बेल बनवते त्या दादाला जे जिथं बेल बनवते त्यांना विचारलं की तुम्ही बेल कशी बनवता, काय काय टाकता, आणि त्यांचं पाहून आम्ही ना आमच्या शाळेत बेल याचा उपक्रम व्यावसायिक उपक्रम घेतला. तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पानवाडी येथे भेल बनवण्याचा कार्यक्रम जो उपक्रम विद्यार्थ्यांद्वारे घेण्यात येत आहे, त्या अनुषंगाने आता हे विद्यार्थी काय काय कृती करतात, त्यासाठी आपण भेल कशी तयार केली जाते हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आता आपण बघत आहात की विद्यार्थ्यांद्वारे एका मोठ्या गंजामध्ये मुरमुरे टाकलेले आहे. त्यानंतर बघूया कोणती कृती करतात ते. यामध्ये त्यांनी छानपैकी कांदे पूर्ण टाकलेले आहेत आणि त्यानंतर हां बघा, आता छानपैकी तळलेले, तेलातून तळलेले असे ते जे मिरची आहे ते सुद्धा टाकलेले आहेत. घे. शेंगदाणे पण इकडे एक विद्यार्थी त्या भेलमध्ये टाकत आहे, आपण बघता आहात. एक व्यावसायिक उपक्रम या दृष्टिकोनातून आपण इकडे बघतो आहे याच्याकडे, की विद्यार्थी मोठे झाल्याच्या नंतर स्वतःचा व्यवसाय हा एक छोट्या गोष्टीतून आपण तयार करू शकतो, ही कल्पना